आणि ऑपरेशन करत होते. माझी परमिशन हवी होती आणि मी फोनवर बोललो द्या सही, मी आता नाहीये. आता मला जायचंय स्टेजवर, एंट्री आहे. आता मी काय करू बोललो, मला फोन देऊ नका पर लगेच, म्हणजे मी जरी खाली आलो तरी सगळं झाल्यावर मला सांग, कारण एपिसोड पूर्ण करायचा होता. घरामध्ये तो गोंधळ असतो, तर मी कधीतरी ते टीव्हीवर पप्पा हा बघा म्हणून बघतो. आणि मला माहितीच नसतं की त्यांना महाराष्ट्र फॉलो करतोय. आणि जेव्हा त्या मॉलबिलला जातात त्या संचूचे पण फॅन्स मिळतात. तुला बापरे संचूचे पण फॅन्स आहेत हो. ती लाजते एकदम, तिला ती सवय नाही ना, त्यामुळे ते बघायला लय मजा वाटते. नाही होतं ना, म्हणजे काय होतं, ती आठवण असं नाही ना होत की बाबा चला विसरली गेली पटकन. पण आता कसं असतं ना, जसं घर आहे, नवीन घरात गेलो तसं नांदायला लागतं आणि तिकडे ऍडजस्ट करावं लागतं. नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर. आज मी आले हसताय ना हसायलाच पाहिजे या तुमच्या लाडक्या कार्यक्रमाच्या सेटवर. आणि मला ओळख करून द्यायची खरंच गरज नाही, आपल्या सगळ्यांचे लाडके अभिनेते भाऊ सर माझ्यासोबत आहेत. कसे आहात? मस्त मजेत. तुम्ही कसे आहात? मी पण मस्त आहे. आपण चित्रपटाच्या प्रमोशन नंतर आज भेटतोय खरं तर. आणि सगळ्यात महत्वाचं, खूप लकी फील होत आहे कारण आम्ही पहिल्या सीटवर बसून तुमचा लाईव्ह परफॉर्मन्स पाहिलाय. वा वा वा. आणि आम्हालाही पहिल्यांदा असं झालं की सर्व आपले मीडियावाले समोर बसलेत आणि आम्ही रिहर्सल करतो. आणि तुम्ही जो रिस्पॉन्स दिलात त्यावरून तर आता वाटते धमाल होणार आहे. सीट वाजणार आहे. खरंच वाजणार. पण सर काय पंचेस, काय मजा, काय धमाल. ही सगळी जी टीम आहे ना, ह्याला आम्ही आधीपासून पाहत आलोय. फक्त आता स्वरूप वेगळं आहे. पण आम्ही तुम्ही आमच्यासाठी काही नवखे नाही. आम्हाला माहिती आहे तुम्ही आम्हाला येणार हसवणार. प्रश्नच नाहीये की आम्ही हसणार आहोत यावरती. मला हे विचारायचं की आपल्याला सवय झालेली असते, एक जोड गोळी जमलेली असते आपली आणि आपल्याला सवय झालेली असते. अशी पदोपदी आठवण येते का आपल्या सहकलाकारांची? बऱ्याचदा एखादा पंच निघताना रे ही असती तर, हा असता तर, असं होतं? नाही होतं ना, म्हणजे काय होतं, ती आठवण असं नाही ना होत की बाबा चला विसरली गेली पटकन. पण आता कसं असतं ना, जसं घर आहे, नवीन घरात गेलो तसं नांदायला लागतं आणि तिकडे ऍडजस्ट करावं लागतं. तसं आमची जी टीम आहे, आता इथे आलोय तर इकडे आम्ही ऍडजस्ट करतोय. पण असं कोणीच नाही की बाबा त्यांना टायमिंग सेन्स नाहीये, काय नाही. सगळे व्यवस्थित A1 आर्टिस्ट आहेत. म्हणजे अशी तिकडे सुद्धा आर्टिस्ट होते, इकडे सुद्धा आहेत आणि त्यांच्यावर जुळवून घ्यायचंच आहे आपल्याला. आणि ते होतं आणि तसं जुळतंय हळूहळू, ते पण मास्टर होतील. बरं, आमच्यासाठी गुड न्यूज होती की हसताय ना हसायलाच पाहिजे येत आहे. जेव्हा ही गुड न्यूज तुम्ही तुमच्या घरी सांगितली तेव्हा घरच्यांचा निर्णय, म्हणजे घरच्यांची प्रतिक्रिया कशी होती? काय झालं घरी? नाही, ते तर खुश झाले. म्हणजे चांगलं नाव आहे आणि चालेल ते चांगला कार्यक्रम. पहिला एपिसोड बघून तर खुशच झाले ते की नाही मस्त मस्त, काही असं नाही. सगळ्यांनी आशीर्वाद दिले. त्यामुळे खूप अपेक्षा होत्या कार्यक्रमाकडून आणि त्या पूर्ण होत्यात त्यांच्या आता. बरं, मला थोडी भीती वाटते विचारायला, पण तरी पण मी धाडस करून विचारते की आम्ही आतापर्यंत तुम्हाला वेगवेगळ्या कलाकारांच्या भूमिकेमध्ये पाहिलं, म्हणजे थोडक्यात मिमिक्री सारखं करताना वगैरे. पण तुमच्या घरी 101 कलाकार आहेत, संचू, मनू, समू. हा, तर ह्या सगळ्यांची मिमिक्री तुम्हाला जमते का? कारण संचूची मिमिक्री घरोघरी केली जाते, ज्या पद्धतीने ती बोलते. तुम्हाला येते का तिची मिमिक्री करता? नाही, खरं म्हणजे ऍक्च्युली मला नाही माहिती हे, कारण मी कमेंट्स वाचत नाही ना त्यांच्या. तर आता तू सांगतेस म्हणून मला कळतंय की असं केलं जातं म्हणून त्यांची मिमिक्री. आणि घरामध्ये तो गोंधळ असतो, तर मी कधीतरी ते टीव्हीवर पप्पा हा बघा म्हणून बघतो. पण त्यांचे लहानपणीचे किस्से, कारण आता काही घडलेले किस्से हे बघताना खूप मजा वाटते. आणि मला माहितीच नसतं की त्यांना महाराष्ट्र फॉलो करतोय. आणि जेव्हा त्या मॉलबिलला जातात त्या संचूचे पण फॅन्स मिळतात. तुला बापरे संचूचे पण फॅन्स आहेत हो. ती लाजते एकदम, तिला ती सवय नाही ना, त्यामुळे ते बघायला लय मजा वाटते. हो, ती अशी म्हणजे हाय गाईज, खूप स्वागत आहे तुमचं आणि आता आम्ही इथे आलेलो आहोत, तर अशी बोलते ती. आणि खूप छान वाटतं ते, आपलीशी वाटते ती. आणि तुमच्यामुळे हे सगळं रक्तात आहे बहुतेक त्या सगळ्यांच्या, हळूहळू येत आहे. बरं, मी प्रत्येक कलाकाराला विचारते की तुमचा शो मस्ट गो ऑन हा मुवमेंट आलाय का आयुष्यात कधी? कारण की आम्ही 24 तास आम्हाला हसवताना पाहिलंय तुम्हाला, पण तुमच्या आयुष्यात मागे काय चालू असतं माहित नसतं. तुम्ही सांगू शकाल? आलाय, खरं तर आलाय. असा एक प्रसंग होता की जो मी स्टेजच्या मागे होतो आणि माझा छोटा भाऊ हॉस्पिटलला हार्टचं ऑपरेशन, त्याचं अटॅक आला होता त्याला आणि तो तिकडे होता आणि ऑपरेशन करत होते. माझी परमिशन हवी होती आणि मी फोनवर बोललो द्या सही, मी आता नाहीये. आता मला जायचंय स्टेजवर, एंट्री आहे. आता मी काय करू बोललो, मला फोन देऊ नका पर लगेच, म्हणजे मी जरी खाली आलो तरी सगळं झाल्यावर मला सांग, कारण एपिसोड पूर्ण करायचा होता.
कारण मला तिथे मी कोसळलो असतो, काय झालं असतं बरं वाईट, पण सुदैवाने नाही झालं. देवाची कृपा आहे आमच्यावर आणि भाऊ व्यवस्थित ऑपरेशन झालं, छान एकदम आता आहे तो. त्यामुळे असा प्रसंग मला आजही म्हणजे अंगावर काटा येतो की कसं करू शकतो, आणि कॉमेडी करायची होती मला. आणि भाऊ तिकडे अटॅक आलेला 90% त्याला ब्लॉकेज वगैरे, हे ऐकल्यावर तुम्ही काय करू शकता. पण नाही, ते केलं, पार पाडलं कसं तरी. आणि नंतर पटकन फोन मला सांगितलं, ओके ऑपरेशन सक्सेस. म्हणजे असं काही घडू शकतं कलाकारांच्या बाबतीत. हो, तुम्ही इतकं जे आम्हाला हसवता ना, त्याची पुण्याई असते तुमच्या पाठीशी आणि म्हणून इतकं काय म्हणतो, किती संकट आलं तरी तारून नेता येतं. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा सर. थँक्यू सो मच. नव्या रूपात, नव्या ढंगात आमच्या समोर आलायत. मला वाटतं की तुम्ही प्रेक्षकांना एकदा तुमच्या स्टाईलमध्ये अपील करावं, कारण ते पाहणारे त्याची खात्री आहे, पण एक तुमच्या प्रेक्षकांना हीच नम्र विनंती की त्यांनी आमचा हा कार्यक्रम कलर्स मराठीवर शनिवार रविवार 2 दिवस रात्री 9 वाजता येतोय. तो नक्की पहा, सगळ्या फॅमिलीबरोबर बघा आणि आम्हाला कमेंट्समध्ये कळवा कसा वाटला.